शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत आणि अध्यापनाचं काम करणे हा दिवस आज ना उद्या हा सर्वांच्या आयुष्यामध्ये येतोच। हा प्रसंग करतो सोबतच त्यांच्या खांद्याला कॉपी पेस्ट करा, कारण अध्यापन काय असते हे खरंच रिटायर झाले होते आणि त्यानंतर येणारा पहिलाच रविवारी कदाचित ही गुढी गोष्ट तेव्हा सुद्धा त्यांनी म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा रविवारी त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी जे अध्यापनाची भूमिका निभावली तेवढं पहिली मान शिकवणे विद्यापीठ हे विशेष एक जोरदार टाळ्यांसाठी सांगितलं याच्या गोपनीय बाबतीत त्यांचा एक जोरदार मॅडमसाठी सुद्धा टाळ्या मिळाल्या आणि अशा सत्तर आजच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे सत्कार मूर्ती श्री रंगारी सर वहिनीजी या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजे अध्यक्ष श्री राठोड सर, निनावे सर, या ठिकाणी सर्व माझे शिक्षक बंधू, शिक्षक शिक्षिका आणि आज म्हणजे बरेच दिवस झाले, 1-2 महिने झाले रंगारी सर रिटायर्ड झाले तेव्हा तर खूपच आपल्याला वाईट वाटत होतं, मला तर खूपच दुःख झालं होतं, परंतु आता त्यामधून थोडं सावरलं। आजचा दिवस आला त्याही दिवसापेक्षा थोडा दुःखाचा आणि जास्त आनंदाचा आहे, कारण रंगारी सर आपल्यासोबतच आहे म्हणून। रंगारी सरांना म्हटलं तर आम्ही सोबतच दोघे जण एकाच वर्षी लागलो 1991 मध्ये, तर तेव्हापासून या शाळेमध्ये एका शाळेमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आणि माझं सोडून रंगारी सरांनी तर बऱ्याच शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन केलं। त्यासोबतच त्यांचं सांगण्याचं काय म्हणजे त्यांच्यापेक्षा तर आपल्याला असं मनातून प्रामाणिकपणा, त्याबद्दल विद्यार्थ्यांसोबत असलेला जिव्हाळा काही तर सांगता येणार नाही आणि त्याबद्दल कोणीही त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, जसं माझ्यासोबत सुद्धा बोलू शकतो पण त्यांच्यासोबत कधीच बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल। तर हा त्यांचा या जीवनामध्ये आतापर्यंतचा मी पाहिलेला सर्वात चांगला अनुभव आहे। आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचं नावच काय आहे, बुद्धम संभाजी रंगारी। आपल्या शाळेमध्ये या बुद्धिमान माणसाचा काय लागलं म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिलं, म्हणजे शिक्षकांना योग्य त्या सानिध्याने देणं, म्हणजे आतापर्यंत अजून त्यांना सेवा देणं, म्हणजे असा तो आपल्याला एक बुद्धिमान माणूस भेटला। बुद्धिमान म्हणजे स्वतः आपल्या बुद्धीचा वापर करून विद्यार्थ्यांना तसं शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्ञान देणं। दुसरी गोष्ट, सरच्या वडिलांचं नाव आहे संभाजी। शाळेच्या दृष्टिकोनातून संभाजी सारखा प्रामाणिक माणूस, वचनबद्ध माणूस, आता असे नाव आपल्या याच्यामध्ये बहु गेलेले आहेत, परंतु आपण त्याला जोड देऊ नाही, परंतु संभाजी या शब्दामधून आपल्याला एक वचनबद्धता आठवते की त्यांनी माझ्या जीवनामध्ये त्यांच्या या आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल चढ उतार आले, परंतु कोणास काय माहीत त्यांचा प्रामाणिकपणा की त्यांच्या मनात काय आहे काय नाही किंवा ते कुठे जाणू शकत नाही, त्यांनी बरंच काही असं सोडलेलं आहे। तर हा एक त्यांचा खूप मोठा प्रामाणिकपणा आणि खूप मोठी एक शक्ती त्यांच्या जीवनामध्ये आहे मात्र। तिसरी गोष्ट म्हणजे रंगारी।
बघा, या शाळेमध्ये आतापर्यंतच्या प्रत्येक भागामध्ये रंगारी सगळ्या रंगामध्ये रंगून दिसणार, ज्यामध्ये मिळवल्या त्यामध्ये मिसळणार, जे काम दिलं ते पूर्ण करणार, असे ते रंगारी उत्तम संभाजी रंगारी. तर असे ते नावाचे आपल्या शाळेला अजूनही त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं होतं की सर मग अजून आतापर्यंत काय ठीक आहे, मी माझ्या मनात येईल तोपर्यंत अजूनही तुम्हाला मी सेवा देतो. ठीक आहे सर म्हटलं, फार तुमचं योगदान. असे लोक, प्रामाणिक लोक, विद्यार्थ्यांना जास्त काय टाइम देणारे लोक फार कमी आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर आपल्याला या माणसापेक्षा इतर माणसं म्हणजे आपल्या शाळेत नाही, बरं इतर माणसं आपल्याला माहित आहे की लगेच विद्यार्थ्यांना टाकून किंवा इतर काम असल्यावर, आता काम तर आपल्या घरी राहणारच आहे म्हणा, काम सगळ्यांच्याच माग आहे, व्याप सर्वांच्याच माग आहे, परंतु हा पहिला व्याप आपला की त्यांनी आतापर्यंतच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा दाखवलेला आहे. काम सुद्धा एवढा त्यांच्या जीवनात कधीच नाही. सर्वांना कामाला मी नंतर येतो, नंतर करून देतो, हा मी आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये पाहिलेला नाही. कधी कधी काय झालं, जो माणूस इमानदार प्रामाणिक आपल्या पदाला वागवतो त्याला इतरही गोष्टी कधी कधी सहन होत नाही. आता आमच्याकडून कधी कधी रंगारी सर उशिरा आले असेल कोणत्या कार्यक्रमाला, तर सरांच्या मनातून निघालेलं असेल तर माझी वाटतं बाळाकडे थोडीशी मला एक प्रसंग आठवते, पण मी सांगणार नाही. तरी पण माझ्याकडून रंगारी सरांना आजपर्यंत कधी काही बोललं असेल तर मी याच ठिकाणी सर्वांच्या समक्ष त्यांना माफी मागतो. अशा प्रकारे त्यांच्याकडून 2 दिवस झाले की लोकसर 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 ते असे शब्द म्हटल्याबरोबर ते समजून जायचे की खरोखर माझ्याबद्दल या आमच्या भावा बंधूमध्ये काय प्रेम आहे ते लक्षात येते. आता त्यांच्याबद्दल तर सांगण्याबद्दल खूप काही आहे, परंतु या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली मला सरांनी, थोडक्यात बोलण्यामध्ये जास्त बोलू नका म्हणून मी थोडं आटोपत घेतो. त्याचबरोबर एक मला म्हणायचं आहे की आपल्या शाळेमध्ये एक आदर्शवान व्यक्तिमत्व आज तरी मी त्यांनाच देतो की ज्या व्यक्तीला अजूनही शाळेबद्दल ओढ आहे, नाहीतर आतापर्यंत घरी जाऊन आपले कामं केले असते, हे लक्षात घ्या. मग आदर्श व्यक्तिमत्व यांना म्हणतात. फुकटच आदर्श व्यक्तिमत्व कोणी कोणाला म्हणू शकत नाही, त्यांनी त्या ठिकाणी दाखवून द्यावं आपल्याला कशातून आदर्श आहे. हुशार म्हणजे आदर्श नाही आहे, हुशार तर या जगामध्ये 101 आहे. कोणाचकडे कोणाची जाण्याची गरज नाही आहे आता या जगामध्ये, आणि कोणाचंच कोणतं काम अडत नाही या आताच्या जगामध्ये. म्हणून आदर्श व्यक्तिमत्व स्वतःला कधीही म्हणायचं नाही. तर आदर्श व्यक्तिमत्व हे लोकांनी म्हटलं पाहिजे त्याला. तो व्यक्ती कसा आहे, तो व्यक्ती आपल्या गुणाने कसा आहे, तो आपलं आयुष्य कोणासाठी देत आहे, याला म्हणतात तो माणूस. माणसाने आपल्या जवळ आली पाहिजे, आपण त्याच्या जवळ नाही गेलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तेव्हा तो माणसामध्ये व्यक्तीमध्ये ओळखला जातो, असा फुकट ओळखला नाही जात, हे लक्षात घ्या. तर या अभ्यासामधून मला त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय आतापर्यंतच्या याच्यामध्ये चांगलं आवडलेलं आहे. आणि यानंतरचे त्यांचे सर्व काही दिवस आपल्या शाळेत जाणारच आहे हे सांगतो तुम्हाला. त्यांच्या मनात काय, मी मगाशी सांगितलं होतं की त्यांच्या मनात जे असतं ते कोणालाच माहित नसते. करायचं की नाही करायचं, पद घ्यायचं की नाही घ्यायचं, पद कोणी घेऊ दिलं नाही हे नाही मला म्हणायचं, घ्यायचं की नाही घ्यायचं. तर अशा या थोडं सत्कार मूर्ती या दिवसानंतर त्यांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जावं आणि त्यांना पुढची सेवा पण चांगल्या प्रकारे मिळो
त्यांची तब्येत वगैरे सर्व ठीक राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पुढे करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. परंतु फक्त म्हणावं ते थोडक्यात मत विचार करा. परंतु मी जो अमरावतीला गेलो होतो तेव्हा मला असं सांगत होतं की थोडक्यात मत व्यक्त करा. मी थोडक्यातून मत व्यक्त केलं. तेव्हा डॉक्टर सरांनी मला सांगितलं थोडक्यात फक्त मनाचं राहतं नाही, थोडक्यात मनाचं नसते म्हणे. त्याच्यामुळे म्हणावं लागतं थोडक्यात. तरी सुद्धा सरांनी जे वर्णन केलेले आहे ते त्यांचा अनुभव आहे. आणि सुरुवातच ढोक सरांनी म्हणजे मराठीच्या शिक्षकाने कार्यक्रमाला तुमचं नाव घ्यावं लागेल. सोबतच सरांनी रंगाई सरांसोबत डॉक्टर गुलाबदादा सर जेव्हा आम्ही एका शिफ्टला होतो तेव्हा जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी जात नव्हता तोपर्यंत सर कधीच जात नव्हते. म्हणजे जसे की रंगाई सर आणि हे सुद्धा इकडे म्हणजे भावी सत्कार होती, शाळेला दान असणारे अर्पण असणारे. त्याच्यामुळे नाही आम्हाला हा सत्कारच घ्यायचा नसतो सर. राठोड सरांनी सुद्धा मुद्दामून कार्यक्रम दिले करत होता की आम्हाला जाणीवच करून द्यायचं नाही की तुमचा सत्कार किंवा सेवा पूर्ती संपलेला आहे, रिटायरमेंट झालेलं आहे, हे जाणूनच करायचं नाही. आम्हाला सुद्धा रंगाई सरांचा कार्यक्रम घ्यायचंच होता. मॅडम खरंच आपण घ्यायचंच नाहीये. आता हे फक्त औपचारिकता आहे, परंतु ते आम्हाला जाणवलंच नाही पाहिजे की सर रिटायरमेंट आहे. कारण की आज 1 मे महाराष्ट्र दिन होता. सरांना कोणी मला वाटत नाही राठोड सरांनी सांगितलं की राष्ट्रगीताची तयारी करा, तुम्हाला मुलं द्यायचं नाही. तो तत्परता नाही, स्वयंप्रेरणेने त्यांनी केलेलं आहे. आणि हेच आपल्या मुलांचं नेहमीसाठी असणं गरजेचं आहे की रिटायरमेंट झाल्यामध्ये मी घरी मोकळा होणार नाही. आपल्याकडून जेवढं शक्य होत असेल या शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे. हे चांगलं असं काम आपल्याला इथे करायचं आहे. आणि जेव्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सरांच्या नावाची घोषणा आली तेव्हा सर आवर्जून म्हणायचे की शक्यतोवर माझं नाव घेऊ नका. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राठोड सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री निनावी सर, ढोक सर, नागावणार, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री रंगारी सर आणि आमच्या वहिनी रंगारी मॅडम यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि थोडक्यातच बोलतो. सर्वप्रथम रंगारी सरांची आमच्या सर्व शिक्षक बांधवांकडून आम्ही माफी मागतो. कारण जसं सरांनी सांगितलं जातात की कार्यक्रम हा त्याच्याच दोनात 16 तारखेला आपण कार्यक्रम अरेंजमेंट केली होती, परंतु त्यामध्ये काही व्यक्त आहे. निनावी सरांचं थोडंसं दुःखाचं कारण आलं, त्यानंतर बरीचशी कारणं आहेत. परंतु मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की जेव्हा रंगाई सर होती 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्या दिवशी जेव्हा सरांनी जेव्हा म्हटलं किंवा हाताने चुकलं त्या दिवशी आपण मोठा कार्यक्रम घेऊ, तसा शब्द मुख्याध्यापकांनी विनायकरांनी पहिलेच दिलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते अगदी छोट्या स्वरूपात आपण केलं आहे. त्यानंतर रंगारी सरांना सांगू इच्छितो की नागपूर सेवापूर्ती कार्यक्रम असला तेव्हा तरी सुद्धा मी सरांची सेवापूर्ती केलं. ही एक नवीन सुरुवात आहे सरांची. सरांनी पहिले सांगितलेलं आहे की तुम्ही मला जा म्हटलं तरी मी जाणार नाही. आणि मुख्याध्यापक साहेबांनी मला सांगितलं आहे की सर तुम्ही जेव्हा जोपर्यंत येसाल तोपर्यंत ही शाळा तुमची आहे. त्यानंतर रंगारी सर बद्दल सांगायचं म्हणजे रंगारी सरांनी मागच्या 16 वर्षांपासून 17 वर्षांपासून आम्ही जेव्हापासून लागलो तेव्हापासून आम्हाला लहान भावासारखं सांभाळलं आहे. आमच्या प्रत्येक चुकीवर त्यांनी पडदा टाकलेला आहे. याची बऱ्याचशा चुका आमच्या हातातून घडून गेल्या असेल, परंतु रंगारी सरांनी असं कधी जाणून दिलं नाही की तुमच्या हातून चूक झालेली आहे. अगदी लहान भावासारखं त्यांनी आम्हाला सांभाळलं आहे.
आता जसा चेन्नईचा दौरा झाला तर आम्ही जसं आमच्या कालामध्ये राहायचो, परंतु रंगारी सरांनी कधीही त्यांना एखादी गोष्ट आमची पडली नसेल तरी सुद्धा आम्हाला कधी असं जाणून दिलं नाही की नाही आम्हाला ही गोष्ट पडली नाही. त्यांनी लहान बाळाचं सारखं सगळं तेव्हा तेव्हा माफ करून पुढे जायचं आम्हाला शिकवलेलं आहे. सर्व आमचे जे नवीन लागलेले जे शिक्षक आहेत, 16-17 वर्ष झाले तरी आता नवीनच म्हणतात आम्हाला. तर सगळ्यांनी म्हटलंय की आमच्याकडे तू जरूर बोल. तर सर्वाबद्दल सगळ्यांकडून सर कोणाही माझ्याकडून असेल या 16-17 वर्षात जर कधी तुमचं आमच्याकडून मन दुखलं असेल तर आम्ही माफी मागतो आणि तुम्ही माफ करालच हे आम्हाला 100% माहीत आहे. त्यानंतर नक्कीच तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आज कार्यक्रमाचा स्वरूप आपण मोठे घेऊ, हा कार्यक्रम मोठा आपण घेऊ असं श्री राठोड सरांकडून मला अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम छोट्या स्वरूपामध्ये आपण घेत आहोत. एवढं तुम्हाला शकू शकतो. धन्यवाद. कपिले सरांसाठी व्यक्तित्व भाऊक झाले पहिल्यांदाच बघितलं कपिले सर. ही नाळ आहे जुडलेली, कारण आम्ही गेल्या 15-16 वर्षापासून एकत्र काम करतो आहे. मात्र कपिले सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला कधीच आमच्या सिनियर्सनी कधीच असं वेगळं जाणवलं नाही. आम्हाला आमच्या मोठ्या भरपूर वाटले. अजूनही आम्ही हसी मजा करतो. विनायक सरांसोबत आम्ही नेहमीच खूप चांगलं बॉन्डिंग आमचं बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असं कोणतं असं बर्डन असं कधी वाटलं नाही. म्हणून आम्ही मनसोक्तपणे जगलो या शाळेमध्ये. आम्ही सुद्धा त्यांच्या पायावर पाऊल टाकण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या शाळेचा जर खरा पाया असेल तर ही स्टेजवर बसलेली मंडळी जी आहे याने तो पाया रचलेला आहे. आमच्या नवीन पिढीने फक्त याला थोडासा मॉडिफाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जोपर्यंत पाया मजबूत असणार नाही तर त्याच्यावरची बिल्डिंग चांगली असणार नाही. या सर्व शिक्षकांनी तो पाया मजबूत केला. आम्ही फक्त त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कपिल सरांनी आपल्या मतामधून हेच व्यक्त केले आहे. यानंतर रंगारी सर यांच्या जीवन पटावर प्रकाश करणारी मी कुडसंगे मॅडम यांना इथे आमंत्रित करतो. रंगारी सरांना सांगू इच्छिते मी किंवा आमचं ट्रेनिंग झालं होतं आताच पीएम श्रीचं एक यवतमाळला. तेव्हा यवतमाळचे डायटचे जे प्राचार्य होते गावंडे सर, त्यांनी आम्हाला असाच एक सेवापूर्ती सोहळ्याचा क्षणाचं सांगितलं होतं की बा प्रत्येक शिक्षकाचा जेव्हा सेवापूर्ती सोहळा आपण करतो तेव्हा जो शिक्षक उपस्थित राहतो त्याचा सेवापूर्ती सोहळा असतो. तर त्याच्या व्यक्तीबद्दल जे कोणी बोलतात शिक्षक तर त्यांचे जे शब्द असतात की ज्ञानदानाचे कार्य करणारे, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, तर तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटते म्हणते की बा खरंच माझ्यात हे गुण आहे का मॅडम जे सांगत आहे ते खरंच योग्य आहे. पण मी सरांना सांगू इच्छिते की मी जे सरांबद्दल इथे जे सांगत आहे हे सर्व गुण सरांना असं वाटायला पाहिजे की बा कुलसिंगे मॅडम जे सांगत आहे त्याही पेक्षा मी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांच माहित आहे की सर त्याही पेक्षा अधिक गुण असणारे सर आहे. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा बोलतो. आणि सरांचं कार्यच असं आहे की सरांच्या उत्तम कार्यामुळे लोक तुमचा कार्यामुळे तुमचा परिचय देतो. यानंतर मी रंगारी सरांना असं मॅडमने सांगू इच्छिते सर मॅडम की तुमची जरी सोबत असली तरी सर इतके प्रामाणिकपणे इथे कार्य केलं आहे सरांनी की मला असं प्रेयर झाल्यानंतर की सर उभं राहील बा, कोण उशिरा आलं कोण नाही आला याच्याकडे लक्ष नाही देता मला काय करायचं आहे
की मला वर्गात जाऊन काय करायचं आहे याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे की ते आमच्या शाळेचे शिक्षक आहेत आणि असं त्यांचं स्नेह मार्गदर्शन यापुढेही आपल्याला लाभेल अशी मी राठोड सरांकडून हमी घेते आणि त्यांना आयुष्यात दीर्घायुष्य लाभो हीच माझी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींकडून इच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला पुन्हा सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते सर. आणि सरांना जेव्हा खरंच एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण इथून रिटायर होतो की नाही, सरांनी त्यांना रिटायर नाही केलेलं आहे पण ऍक्च्युली त्यांना स्वतःला जाणीव आहे की माझी सेवा पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना इतकं दुःख होतं की जेव्हा मी त्यांना आलो आणि असं म्हटलं त्यांना की सर तुम्हाला सेवापूर्तीच्या शुभेच्छा सगळ्यांना, तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः एक नजर त्यांची शाळेकडे गेली आणि खरंच मी या शाळेतून या कार्यातून रिटायर झालो बा आणि एकदम त्यांच्या डोळ्यात पाणी आणि त्यांचं ते बघून आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या डोळ्यात पाणी की खरा शिक्षक काय असतो तर ते पाहायचं म्हणजे रंगारी सरांकडे पाहायचं की फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की आपल्याला जे काही करायचं आहे ती आपली जबाबदारी नाही आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी आतापर्यंत पार पाडले. आणि मला तर असं वाटते की यानंतरही त्यांचं आपल्याला असं मार्गदर्शन लाभो एवढं बोलून मी हे करते आणि सरांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करते सर. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांना त्यांचे बंधुप्रेम श्री निनारे सर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा यावर आपण आपले मत व्यक्त करा. थोडक्यात शब्द वापस घेतोय सर. सर्वप्रथम आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी जे सत्कारमूर्ती आहेत आदरणीय श्री रंगारी सर उर्फ माझे दादा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री राठोड सर, या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री ढोक सर आणि इतर माझे सर्व ज्येष्ठ आणि इतर शिक्षक शिक्षिका उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं पाहता आपला सर्वांना माहितीच आहे की ही स्थिती माझ्यासाठी थोडीशी बिकटच आहे. दुहेरी माझा दुहेरी कारण मी औपचारिक कुठल्याही कार्यक्रमात असं कोणाच्या पुढे येऊन मी बोलत नाही. आज दादांसाठी मात्र तर म्हणून काय चुकलं मागलं तर आपला समजून एक अनौपचारिक कार्यक्रम म्हणून थोडस मागे पुढे होईल. तर दादांचा म्हणजे आज जवळजवळ 33 वर्ष या ठिकाणी या शाळेत त्यांना झालेली आहे. त्यापैकी 32 वर्षाचा सहवास मला त्यांचा लाभला. माझ्यासाठी ती अतिशय सुदैवाची गोष्ट आहे कारण एवढा चांगला माणूस निवड शिक्षक म्हणूनच नाही, शिक्षकाबद्दल तर तुम्ही पाहिलंच आहे, मात्र मी त्यांच्या आतमध्ये जाऊन त्यांचा माणुसकी खूप जवळून अनुभवलेली आहे. मी फुकटच त्यांना कुठल्या तरी आवाजाने माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत म्हणूनच मी दादा म्हणतो अशातला भाग नाही. त्यामागे एक प्रेरणा, एक अचानकपणे तो निघालेला एक भावनिक स्वर आहे आणि त्या स्वरामुळे मी ते संबोधन वापरतो. अर्थात आपणाला सर्वांना माहित आहे की सुरुवातीला अगदी असे संबंध तयार होत नसतात. सुरुवातीला अगदी व्यावसायिक संबंध होतात. शाळा असो, कार्यालय असो, कुठेही आपण जॉब करत असो, नोकरी करत असो, त्या ठिकाणी अगदी पहिले संबंध असतात व्यावसायिक संबंध. त्यानंतर पुढे जाऊन त्याचं रूपांतर झालंच तर दोन्ही बाजूने जर खतपाणी मिळालं तर वैयक्तिक संबंधापर्यंत जातात आणि त्याही दृष्टीने पुढे जर हे आणखी वृद्धिंगत होत गेलं तर मग कौटुंबिक संबंध सुद्धा त्या ठिकाणी होतात. माझे त्यांच्यासोबत अतिशय जवळचे आणि कौटुंबिक संबंध आहे. सौ वहिनी सुद्धा आणि श्री दादा सुद्धा म्हणजे आमचे
अतिशय घरगुती आणि कौटुंबिक संबंध आहे. त्यामुळे त्यांच्यातला माणूस हा शेवटपर्यंत आता मागच्या 1-1.5 वर्षापासून थोडा मला पायाचा त्रास आहे. थोडस चढता उतरताना त्रास होतो. प्रत्येक वेळी ते माझ्या मागे, त्यांना म्हणावं लागत नाही, पण ते जर आसपास असले तर माझा हात पकडल्याशिवाय ते सोडत नाही. जसं पहिलीचं मूल, बालवाडीचं मूल. आता आम्ही चेन्नईला गेलो, ही मंडळी द्यायला होतीच, मात्र हात पकडायला बऱ्याचदा ते असायचे आजूबाजू. म्हणून ते दादा आहे. दादा सामान्यतः दादा म्हणजे मोठा भाऊ. आणि दुसरंही एक दादाचं आपण अर्थ सांगू शकतो, दादा म्हणजे वर्चस्व गाजवणारा. मग त्यांनी त्यांच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवलं. त्यांचा हिंदी विषय आज गेल्या 5-6 वर्ष झाले आपल्या 10व्या वर्गाची आपण या ठिकाणी स्थापना केली आहे. त्याचे जे रिझल्ट होतात, सर्वात जास्त विद्यार्थी 90% वर असणारे हिंदी विषय सर्वात जास्त या 5ही वर्षाचं रेकॉर्ड. म्हणजे तिथे सुद्धा त्यांची दादागिरी. आज मला हिंदीचा, त्याआधी तो गणित सुद्धा शिकवायचे, मराठी सुद्धा त्यांनी शिकवलं. म्हणजे शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्यामध्ये जेवढं होतं ती अतिशय त्याची परिसीमा गाठून त्यांनी मुलांना दिली. मुलींचा सतत त्यांच्या मागे घोळका असतो. 9वी-10वीच्या मुली आपणही पाहता, त्यांना विशेषण काय दिलं? अतिशय प्रामाणिक, कर्तव्य कठोर, तेवढेच इमानदार, अभ्यासू, सहृदयी. त्यांचं वाचन अगदी दांडगं आहे, शिस्तप्रिय, निर्व्यसनी. मी एखादं सुटलो असेल म्हणून थोडस लिहून आणलं, माफ करा. हळव्या मनाचे कवी, तो गुण आपणाला सुद्धा मांडत आहे. त्यांचं लेखन सुद्धा जबरदस्त आहे. ते स्वतःचाच विचार करतात, वाचन भरपूर आहे आणि स्वतः आपल्याला डेव्हलप कसं करता येईल त्यांनी स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. एका गरीब घराण्यातला तो मुलगा 20व्या वर्षी या ठिकाणी येतो आणि आम्ही सोबत राहतो. तेव्हापासून सर, मी सर, तर एक खूप वेगळ्या वाट्याने घेऊन जाणारी अशी माणसं म्हणजे आपली एक छत्रछाया असते. कुठेही काही अडचण असली तर आम्ही सगळीकडे कुठे बोट दाखवायचं, जाणारीच. तर वेळेचं पक्तशीरपणा कधीही त्यांनी राष्ट्रगीत पाठलं नाही. मदतीला ते इतके तत्पर की इतकी जास्त मदत की माझी मागच्या वर्षीची हजेरी 12 महिन्याची त्यांनीच केली. हे मी तुम्हाला बिलकुल आनंदाने आणि अभिमानाने सांगू इच्छित. याचा अर्थ असा नाही बरं म्हणून ते चांगले आहे, याचा अर्थ ते असा नाही की म्हणून ते चांगले. मात्र कार्य मदतीसाठी तत्पर राहू दे, तुझ्या त्याने होत नसेल तर राहू दे, मी कर न सांगता हजेरी तर 12 महिने त्यांनी माझ्या वर्गाची दररोज. असं नाही की 8 दिवसानंतर ती त्यांच्याही वर्गाची घ्यायची, माझे मात्र माफ करा आता या वर्षीपासून येत जाईल मी दररोज. तसंही मला सांगितलं जाईल सोबत सोबत माझाही कार्यक्रम एवढं कंटाळलेले दिसतात. मी गेल्या 1 महिन्यापासून असं प्रॅक्टिस करावी भाषणाची, जेणेकरून मलाही बोलता आलं पाहिजे. तर 2 महिने झाले हा माईक दिसतच ना. कार्यक्रमाच्या दिवशी दिसला तर फक्त कुठे तुम्हाला माहिती कोणाच्या हातात असतो, इतर वेळी तो दिसतच नव्हता. एकदा आता ब्रह्मदेव दिसेल पण माईक दिसणार असो, माफ करा. तर या पद्धतीने त्यांचा या 32 वर्षाचा माझा संबंध आला. काय सांगू की मी पहिले सांगितलं दादा हे संबोधन, त्यानंतर या 32ही वर्षात मला त्यांच्यासोबत भरपूर शिकायला मिळालं. काही गोष्टी शिकू शकलो नाही, ते माझं करंटेपण असावं कदाचित. मात्र त्या माणसाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे, ज्याला आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणतात. केवळ आदर्श शिक्षकच नाही तर ते व्यक्ती म्हणून सुद्धा एक आदर्श आहे. त्यांचे स्नेहबंध
आमच्या सर्वांसोबत आहेत. त्यांना कधीही राग आलेला मी पाहिलं नाही आणि मला असं नाही आठवत की माझ्या या 32 वर्षात त्यांच्यासोबत कुठल्याही गोष्टीसाठी वाद वगैरे झाला असावा. आणि नकळत झालाही असेल की ते एवढे सहृदयी आणि मनाचे मोठे आहेत की त्यांना म्हणजे तेव्हाच मला माफ केलं असतं. मला असं वाटतं की जेवढे सकारात्मक जी विशेषण असतात शिक्षकासाठी असो की एखाद्या व्यक्तीसाठी असो, ती सर्व सकारात्मक विशेषण सकारात्मक ती सर्व रंगारी सरांसाठी माझ्या दादांसाठी ती सहज लागू शकतात. त्यातलं असं एकही वादग्रस्त विशेषण नसावं इतके ते. त्यामुळे मी तरी काय तुम्हाला 5-10 विशेषण सांगितलं म्हणजे अशातला भाग आहे. आणि आपण सुद्धा तुम्हाला मडावी सरांनी सांगितलं 15, 16, 17 वर्ष झाले. त्यामुळे एवढ्या वर्षात आपण सुद्धा त्यांना अनुभवला, अगदी जवळून अनुभवलेला आहे. म्हणजे मी सांगतो म्हणून ते असे आहेत किंवा ते तसे आहेत म्हणून मी सांगतो अशातला भाग नाही. आपण प्रत्येकाने त्यांना कुठे ना कुठे कसं ना कसं अनुभवलेलं आहे. ज्यावेळी लागलो त्यावेळी अगदी जुनी बिल्डिंग होती, 6 रूम होत्या. रश्मी यादव आमची विद्यार्थी, इथे भरपूर आमचे विद्यार्थींच आहेत जे आता शिक्षक सुद्धा आहेत. तर तेव्हापासून त्यांची शिकवण्याची जी वृत्ती आहे ती मात्र कधीही खंडली, त्यात खंड पडलेला नाही. आताही ते स्वतःहून अर्थात सरांनी आम्ही विनंती केली आणि ते सहज तयार करतात. मी घरी तरी काय करणार आणि म्हणून ते दीर्घकाळ जोपर्यंत त्यांच्या शरीरात म्हणजे प्राण आहे, त्यांना आवड आहे, आवड ते शेवटपर्यंत आहे, तर तोपर्यंत ते आपल्यासोबत या ठिकाणी असतील. मी आपलं जास्त वेळ घेणार नाही. तसेच जास्त आता माझ्याजवळचं मटेरियल संपलं, कागदावरचे संपलेलं दिसतं. शेवटी मी बहिणींबद्दल 2-4 वाक्य बोलतो की बहिणी ह्या म्हणजे सामान्यतः मला थोडंसं डिप्रेस व्हायला वाटतं. मात्र बहिणींच्या संदर्भात तसं काय, मी कधीही गेलो चहा पाणी विचारल्याशिवाय त्या जाऊ देत नाही. त्यांना माहिती आहे मला फ्रीजचं पाणी पाहिजे तर फ्रीज मधलंच पाणी देते आणि कधीही विचार न करते. फोनवर घरी बोलत असताना एखादा शब्द तरी मला बोलते, तब्येतीबद्दल विचारपूस करते. अशा त्या वहिनी त्यांना वाटणं साहजिक आहे, मात्र ती वाटून घेऊ नका, कारण ही औपचारिक सेवा होती आहे, अनौपचारिक ती राहणार. मी चुकून आमच्या सन्माननीय मॅडमचं नाव घ्यायला विसरलो होतो. सन्माननीय भागवते मॅडम सुद्धा या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत. माफ करा मॅडम. तर ठीक, एवढं मी बघू शकतो. पाणी घ्या सर थोडस. धन्यवाद सर. या ठिकाणी एक आनंदी वातावरण तयार केल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर. आणि जेव्हा आम्ही माईक घ्यायला गेलो तर माझ्याकडे कुरकुटे सर होते. 2 माईक आणले सर, एक माझ्यासाठी आणि एक दुसऱ्यासाठी टाकीत ठेवलेलं आहे. कुरकुटे सर म्हटलं एकच तर माईक पाहिजे तुला म्हणे. मी म्हणतो असू दे एखादा राखील. आज त्याची क्रीज पुढे भरून निघत असं वाटत आहे. आणि रंगारी सरांना सुद्धा विनंती करतो की हजेरीचा ताण देऊ नका सर. सध्या त्यांची प्रकृती लक्षात घेता हजेरीची जबाबदारी आपणच घ्यावी. अच्छा, सरांनी सुद्धा सकारात्मक मान हलवून त्याला प्रतिसाद दिला आहे. धन्यवाद सर. आणि तुमचं कागदावरचा डाटा संपलेला आहे, मनातला डाटा कधीच संपणार नाही. आणि सरांनाही मला माहिती आहे की एवढी स्तुती सरांना आवडत नाही, मला माहिती आहे. परंतु आज आम्ही जो अनुभव घेतलाय सर, तसं माझा व्यक्तिशः अनुभव आहे यांना माहिती नाही. सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर, साथ देणारी माझी अर्धांगिनी, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आणि शाळेसाठी योगदान देणारे अजिंक्य भाऊ, सर्वांना नमस्कार. खर तर मी जास्त भावुक होतो 28 फेब्रुवारीला, आणि तो दिवस माझ्यासाठी एक वेगळा दिवस आहे.
परंतु जेव्हा मी दुसऱ्या दिवसापासून येऊ लागलो, हळूहळू थोडस बरं वाटायला लागलं की मी आहो, या शाळेतच आहो असं जाणवायला लागलं. आणि रिटायर झालो नाही असं कधी कधी मनात यायचं. मला या शाळेमध्ये जे मिळालं या सेवेतून, त्यामधून मी आनंद मिळवला. जे काही इव्हेंट्स मला सुरुवातीपासून करण्याची संधी मिळाली त्यामधून मी खरोखर आनंदच मिळवला. आपली शाळा कशी आहे आणि या शाळेसाठी आणखी आपण काय योगदान दिलं पाहिजे, आपण कसं राहायला पाहिजे. तर दोन कविता थोडस ऐकण्यात पहा, थोडस बोलत नाही झालं. पाठशाळा. राज्यात हिचा हाय दरारा, राज्यात हिचा हाय दरारा, जसा लाटांनी भरला सागर किनारा. मते सर चेन्नईचा लाटा. राज्यात हिचा हाय दरारा, जसा लाटांनी भरला सागर किनारा. लोक लावती हिच्यावर लळार, लोक लावती हिच्यावर लळार, अशी हाय आमची शाळा, अशी हाय आमची शाळा. उद्यापासून ऍडमिशन सुरू होते. ऍडमिशन साठी निघच लागते, ऍडमिशन साठी निघच लागते, संख्येची आम्हाला चिंताच नसते. आम्ही तिथे असतो उपस्थित तेव्हा आमची काय धावपळ होते बघा. कधी कधी लपावं लागतं आपल्याला. गोडार करोडो रुपये केले तर गोडार, अशी आहे आमची शाळा, अशी आहे आमची शाळा. मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन असते, मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन असते, कुणाचेही आमचे नाही नाही नसते, कुणाचेही आमचे नाही नाही नसते. जे सांगितलं ते करतो आपण. लेकरायसाठी सारा कळवळार, काही ग्रामीण शब्द आहे समजून घ्या. लेकरायसाठी सारा कळवळार, अशी आहे आमची शाळा, अशी आहे आमची शाळा. डेस्क बेंच नव्हते जवा शाळेला, डेस्क बेंच नव्हते जवा शाळेला, विद्यार्थी आमचा खालीच बसला, विद्यार्थी आमचा खालीच बसला. पण शाळा सोडून नाही गेला र, पण शाळा सोडून नाही गेला र, अशी आहे आमची शाळा, अशी आहे आमची शाळा. आता शाळा ही आमची डिजिटल झाली, आता शाळा ही आमची डिजिटल झाली, वेगळीच आता झळाळी आली, वेगळीच आता झळाळी आली. गायब झाला आता खडू फळार, गायब झाला आता खडू फळार, अशी आहे आमची शाळा, अशी आहे आमची शाळा. आमच्या महिला भगिनी ह्या काही मागे नाही. महिलांची सांगतो हो कलाकारी, महिलांची सांगतो हो कलाकारी, नव्या नव्या इव्हेंटची करतात तयारी, नव्या नव्या इव्हेंटची करतात तयारी. पार करतात त्या सारा अडथळार, पार करतात त्या सारा अडथळार, अशी आहे आमची शाळा, अशी आहे आमची शाळा. आमचे विद्यार्थी कसे आहेत बघा. वेगवेगळ्या फील्ड मधून येणार आहे, वेगवेगळ्या वातावरणातून येणार आहे. तर थोडीशी आमच्या भोजनामध्ये त्यांनी उपमा दिलेली आहे. भरीत भाकर आणि मिरचीचा ठेचा. भरीत भाकर साधारण नसलेले विद्यार्थी बेचारे गरीब वगैरे असतील, मिरचीचा ठेचा मी त्रास देणार आहे. भरीत भाकर आणि मिरचीचा ठेचा, पोळी भाजीचा घास चण्याचा, हे कॉमन विद्यार्थी. मध्येच गोडवा पुरणपोळीचा, टॅलेंट असणार. मध्येच गोडवा पुरणपोळीचा,
भरीत भाकर अन मिरचीचा ठेचा, पोळी भाजीचा घास चवीचा, मध्येच गोडवा पुरणपोळीचा. आई तसारा गोपाळ कालार, आई तसारा गोपाळ कालार. अशी आहे आमची शाळा र, अशी आहे आमची शाळा र. टीमवर्क. एकीच्या बळाने काम आम्ही करतो, एकीच्या बळाने काम आम्ही करतो, शाळेसाठी जीवाचं रान आम्ही करतो. एकीच्या बळाने काम आम्ही करतो, शाळेसाठी जीवाचं रान आम्ही करतो. तेव्हा तेव्हा पडतो प्रगतीचा सडार, तेव्हा पडतो प्रगतीचा सडार. अशी आहे आमची शाळा र, अशी आहे आमची शाळा र, अशी आहे आमची शाळा र. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं सर्वांना माहिती आहे आपल्याला की आपली शाळा आहे. मी जेव्हा इथे जाऊन झालो त्यावेळेस भोगसर सोबत होते, सूर्यवंशी सर होते आणि अनेक असे झेडपीमधून आम्ही 10-12 लोक आलो होतो, परंतु तिकडे आम्ही दोघंच. जेव्हा या शाळेमध्ये आलो, पण आम्ही नगरपालिका ऑफिसमध्ये आमची भेट झाली, तिथे लोक सांगत होते वारसर असे आहेत, वारसर कसे आहेत, शिस्तप्रिय आहेत, त्यांना असं तसं जमणार नाही. चला तिथं धाक पडला होता कसं होईल. आलो, परंतु जेव्हा त्यांनी आम्हाला सुरुवातीला 3रा वर्ग दिला, मला 3रा वर्ग दिल्यानंतर जेवढं आपल्याला देता येईल तेवढं दिलं त्या मुलांना. वारसर वर्गात आले आणि त्यांनी पाहिलं, समाधान झालं त्यांचं. आणि मला नाही आठवत की वारसर कधी अध्यापनाबद्दल किंवा इतर बाबीबद्दल मला काही बोलले असतील. सर्व स्टाफ हा कोऑपरेटिव्ह होता, हे माझ्यासाठी सांगतो आहे. सर्व स्टाफ त्यावेळेचा, सर असं करायचं तसं करायचं, गायडन्स द्यायचे. आणि त्यांच्या शिस्तीमधूनच म्हणूया की एक सवय लागली की आपलं काम आपण प्रामाणिकपणे इमानदारीने केलं पाहिजे. तर ते काम मी इमानदारीने प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण केलंच असेल असं आपण ठरवू शकता. हे काम करत असताना जे इव्हेंट्स व्हायचे शाळेमध्ये, त्या इव्हेंट्स मध्ये म्हणजे संधी मिळाली, दिलं मला की हे सब तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. आणि संधी मिळाल्यानंतर मी ते काम हाती घेतच जात होतो. म्हणजे असं मला आठवत नाही की कोणतं काम सुटलं असेल बा त्या एक काळापासून. सुरुवातीला सूत्रसंचालन करण्याचं काम, शनिवारी आरती व्हायची, बडी अजिंक्य भाऊला कदाचित माहिती असेल, आरती व्हायची आपल्या शाळेमध्ये. आणि त्यानंतर मग बालसभा व्हायची. बालसभेचं संचालन काही दिवस सूर्यवंशी सरांनी केलं, त्यानंतर मी केलं. त्यानंतर अनेक इव्हेंट. 26 जानेवारीला आपल्या नगरपालिकेचं एक मोठं प्रांगण होतं, त्या प्रांगणामध्ये सर्व शाळांचे कवायत वगैरे व्हायची, लेझिम व्हायचं, डंबेल्स व्हायचे. मी आसन घेतलं त्यावेळेस. आणि आपल्या शाळेमध्ये पीटी सुद्धा घेतलेली आहे, सामुदायिक पीटी. आसन हे आमचे. आणि ढोकसर लेझिम राहायचे. डफरी पण वाजवली, ढोकसर वाजवतात, मी वाजवतो. आणि या शाळेने मला असं म्हणायचं आहे की मला सर्व काही दिलं आणि त्यातून मी आनंद घेतला. शासनाचा एक कार्यक्रम आला होता, रात्रीचा कार्यक्रम होता, साक्षरता अभियान. त्यामध्ये सुद्धा सूर्यवंशी सरांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळेचं एक कलापथक तयार केलं होतं. त्यामध्ये आम्ही होतो.
वारसर असायचे एवढे वयस्कर असून, दुबे सर सोबत यायचे, निमाणे सर सोबत यायचे, जाकीर सर एक उर्दूमधले होते, आपले सोनवणे सरांना ओळखता, प्रवीण सोनवणे, प्रवीण सोनवणेची मोठी बहीण गजानन सोनवणे, हे सर्व कलाकार मंडळी. आणि त्या कलाकटकामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे सादरीकरण करण्याचं सौभाग्य हे मला शाळेनंच दिलं. मी जर शाळेमध्ये नसतो तर हे कुठं सौभाग्य मिळालं असतं मला. म्हणते मी या इमारतीबद्दल माझे म्हणणे काय आहे हे या कवितेतून मी आपणासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वांसाठी लागू होईल, आपणासाठी आपली शाळा आहे. शब्द समजून घ्या, सोपी शब्द आहेत तसे. शाळा काय, शाळेला उद्देशून मी म्हणतो आहे. हृदयात जपले मी नाते तुझे, हृदयात जपले मी नाते तुझे, शब्दात हे मी सांगू कसे, शब्दात हे मी सांगू कसे. जेव्हा शाळेत आलो तेव्हा आपुलकी मिळाली मला इथे या प्रकारातून बघा. भेटती आपुली पहिलीच पहिली, भेटती आपुली पहिलीच पहिली, आपुलकी मला तू त्या क्षणी दिली, आपुलकी मला तू त्या क्षणी दिली. शृंगारित केले तू जीवन माझे, शृंगारित केले तू जीवन माझे, शब्दात हे मी सांगू कसे, शब्दात हे मी सांगू कसे. हसणारी खेळणारी भावणारी इथे मूल पाखरे, मुलं आपले विद्यार्थी. हसणारी खेळणारी भावणारी इथे मूल पाखरे, त्यांच्यात होतो मी मिसळूनी बरे, त्यांच्यात होतो मी मिसळूनी बरे. नाते हे नित वाटे, नाते हे नित वाटे, मला हवे हवेसे, शब्दात हे मी सांगू कसे. ऊन सावलीचा मी खेळ पाहिला इथे, ऊन सावलीचा मी खेळ पाहिला इथे, तुझ्या मातीचा मी सुगंध घेतला इथे, ऊन सावलीचा मी खेळ पाहिला इथे, तुझ्या मातीचा मी सुगंध घेतला इथे. गीत गायले मी इथे आनंदाचे, गीत गायले मी इथे आनंदाचे, शब्दात हे मी सांगू कसे, शब्दात हे मी सांगू कसे. भार हा माझा वाहिलास तू, भार हा माझा वाहिलास तू, नात्यांची संगती मला दिलीस तू. आता सर्व मला या ठिकाणी आपल्या जिव्हाळ्याचे मित्रमंडळी भगिनी. भार हा माझा वाहिलास तू, नात्यांची संगती मला दिलीस तू. तुझ्याच मोड लाभले हे, तुझ्याच मोड लाभले हे, जीवन सन्मानाचे, शब्दात हे मी सांगू कसे, शब्दात हे मी सांगू कसे. उंच उंच भरारी घेतलीस तू,
उंच उंच भरारी घेतलीस तू गगनाला गवसणी घातलीस तू उंच उंच भरारी घेतलीस तू गगनाला गवसणी घातलीस तू साथ ही आमची सोडली ना तू अभिलाषा हम सबकी तुम्ही बोल अभिलाषा हम सबकी तू रहे शान से अभिलाषा हम सबकी तू रहे शान से शब्दात हे मी सांगू कसे शब्दात हे मी सांगू कसे जाता जाता तुझकडे पाहता जाता जाता तुझकडे पाहता शाळेचा निरोप घेतो त्यावेळेस जाता जाता तुझकडे पाहता गही भरले मन माझे जाता जाता तुझकडे पाहता गरीबरले मन माझे आता विरहाचे क्षण हे विरहाचे क्षण हे वाटे मला नको नकोस विरहाचे क्षण वाटे मला नको नकोसे शब्दात हे मी सांगू कसे शब्दात हे मी सांगू कसे हृदयात जपले मी नाते तुझे हृदयात जपले मी नाते तुझे धन्यवाद आणि सर्वांनी उगा सांगितलं की आमच्याकडून काही चुका झाल्या काही चुका वगैरे काही झाल्या नाही उलट माझ्याकडून जर वागण्यामधून किंवा कशामधून आपलं मन दुखावलं गेलं असेल तर नक्कीच मला माफ करा आणि एवढ्या माझ्या या प्रसंगी भावना व्यक्त करतो मला या ठिकाणी परत एकदा मान सन्मान दिला आपणा सर्वांचं मी आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद घरी तिला सांगत असतो परंतु नंतर यासाठी बोलतो की यानंतरही ती मला अशीच नोकरी देईल आम्ही विनंती करतो सर म्हणजे सकाळची तयारी जी आहे शाळेत गेल्यापासून त्या तयारी करण्यापासून बरं म्हणजे उशीर होऊ नये बा त्यानंतर सुट्टी असेल त्याच दिवशी प्रोग्राम काय असेल ते आलेले सुट्टी या दिवशी कार्यक्रम राहतात शाळेच्या दिवशी कार्यक्रम नसते सहसा तर अशा प्रकारचं आजपर्यंत सहकार्य माझ्या पत्नीने दिलंच आहे याही पुढे याही पुढे ते सहकार्याची भावना कारण ती स्वभावात सहकार्याची भावना राहील आणि माझी याही पुढे अशी सेवा देता येईल यासाठी ती प्रयत्नरत राहील ही अपेक्षा करतो मी या ठिकाणी आणि तिची या सर्वांसमोर मी धन्यवाद देतो आभार मानतो की मला माझी सेवा व्यवस्थित पार पाडण्यामध्ये योगदान दिलं आहे मी कधी बोलली नाही कुणासोबत बोलू नये सोडून करेल सरांचं सांगायचं म्हणजे खूप काही आहे मी इतकं सांगू शकणार नाही जसं माझं लग्न झालं तसे सरांचे सगळे शिक्षक लोक म्हणजे सरांना एवढा आदर द्यायचे खूप सारे आठवड्यातून एकदा माझ्या घरी सगळे जण यायचे म्हणजे यायचे त्याच्यात नेण्यासारखं सोडून द्या नेण्यासरांनी खूप साथ दिली आहे म्हणजे घरच आमचं त्यांचे भाऊ
सांगते असं सांगायचं म्हणजे खूप सारं आहे. पण शाळेत जसे आहे तसेच माझ्या लाईफ मध्ये पण आहे. माझ्या नातेवाईक असं नाही म्हटलं की नाही बाई हे तुझे नातेवाईक आहे. मी गरीब घराण्याची मुलगी आहे, ते पण घरात गरीब आहे. पण माझी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईवडील खूप गरीब. पण कधीच सांगण्यात त्यांनी असं कधीच असं आठवण नाही गेलं मला. साथ दुःखा सुखात कधी पण काही झालं माझ्या नातेवाईकाची इथं माझं पहिले आम्ही दोघं जणच होतो. जेव्हा मला साथ आहे माझ्या आमची तेव्हाच मी माझ्या नातेवाईकांना साथ देत आहे. माझा भाऊ वहिनी दोघं मी गेले आहे. त्यांच्या 2 मुली आहेत. पण 2 मुली माझ्याकडे माझ्या मुलीसारख्या ते सांभाळतात म्हणून मुली तर राहतात. असं एवढं खूप सारं आहे. मला हे म्हटले 7 वर्षाची सगळ्या राव आमची देवाची घरी तसे शाळेमध्ये त्यांचं घर म्हणा मंदिर सोडून द्या. मी कधी कधी रागावते त्यांना तर इथं चलावा गावाला जायचं आहे. 6 वाजता ते कुठे गेले. आता माझ्या बहिणीची इकडे लग्न होतं. 6 वाजता तिथून निघाले नेरावरून इथं शाळा करायसाठी. सर्वजण म्हणायचे रिटायरमेंट झाले आता कशाला एवढं करायचं. पण सरांनी आधीच मला सांगितलं तू जा म्हणे काय म्हणे. जसा मी आधी जात होतो तसा काही म्हणे याच्यामध्ये तू मला म्हणशील की आता तुम्ही रिटायर झाले उशिरा जा ते जमणार नाही काय पण आता जात नाही. मी म्हटलं ठीक आहे जा तुम्ही असं काम आहे. पण शाळा त्यांचं मंदिर सगळं शिक्षक लोक विद्यार्थी त्यांचे मुलं